हॅलो स्टुडंट, एक्सरसाइज 1.5 मधला जे क्वेश्चन नंबर 3 आपला चालू होता तोच आपण कंटिन्यू करूया. प्रूव्ह दॅटच्या टाईपचे हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये सेक इनवर्स ऑफ 7x³ - 5y³ अपॉन 7x² + 5y³ इज इक्वल टू m. सगळे क्यूबचे टर्म्स आणि व्हॅल्यू जे आहेत ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण इनवर्स फंक्शन मध्ये बघितलं होतं प्रूव्ह दॅटच्या टर्म्स मध्ये. त्याच पद्धतीने सुरुवातीला आपण ह्याला प्रूव्ह करूया किंवा सॉल्व्ह करूया. व्हॅल्यू जी आहे ती सेक इनवर्स दिली आहे, ती टर्म इकडे ट्रान्सफर केली तर सेकच्या फॉर्म मध्ये होईल. टर्म रिराईट होईल 7x³ - 5y³ अपॉन 7x³ + 5y³ इज इक्वल टू सेक m. सेक m कॉन्स्टंट असल्यामुळे तो कॉन्स्टंट आपण k नी, p नी, दुसऱ्या लेटरने इंडिकेट करू शकतो. आपण तो इंडिकेट करूया k या लेटरनी. k या लेटरनी तो कॉन्स्टंट इंडिकेट करूया, तो टर्म होईल k. आता त्याला सिम्प्लिफाय करून या, जेणेकरून जे सिम्प्लिफिकेशन आहे ते आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घेऊन त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. k ला इकडे ही टर्मला इकडे मल्टिप्लाय करा 7x³ + 5y³. k नी आतमध्ये मल्टिप्लाय करा आणि सगळ्या एक्सच्या टर्म्स एका बाजूला आणि yच्या टर्म्स ज्या आहेत त्या एका बाजूला घेऊया. सो 7kx³ + 5ky³. एक्सच्या टर्म्स इकडे ट्रान्सफर करून घेऊया. -7kx³ आणि 5ky³ - 5y³. सिम्प्लिफिकेशन करा, इथे x³ कॉमन येईल. 7 - 7k. मी 7 कॉन्स्टंट असल्यामुळे तो कॉमन घेतला नाही, कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह शेवटी 0च येतो, म्हणूनच ही टर्म 7 जरी कॉमन येत असेल तरी घ्यायची नाही. तसंच इथे y³ कॉमन घेऊया. 5k - 5 पण कॉमन येतो पण तो घ्यायचा नाही. टर्म आपल्याला पाहिजे नेहमी, आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल अगोदर सॉल्व्ह केलेले आहेत. टर्म नेहमी आपल्याला y/x फॉर्म मध्येच घ्यायची, म्हणजे ही x ची व्हॅल्यू जी आहे ती इकडे ट्रान्सफर करायचा, हा कॉन्स्टंट इकडे ट्रान्सफर होईल. 7 - 7k अपॉन 5k - 5 हा कॉन्स्टंट झाला आणि y³ अपॉन x³ च्या फॉर्म मध्ये ही टर्म आणायची नेहमी. आता इथे क्यूब आहे आणि क्यूब नकोय आपल्याला, त्यामुळे टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ हँड साइड. सो क्यूब रूट जर घेतला तर कॉन्स्टंटला काहीच फरक पडत नाही. सो टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, दोन्हीकडचं क्यूब रूट आपण कन्सिडर करूया. ही टर्म अगोदर लिहूया y/x आणि इकडची टर्म आपल्याला लिहिता येईल 7 - 7k अपॉन 5k - 5k क्यूब रूटच्या फॉर्म मध्ये. क्यूब रूटच्या फॉर्म मध्ये ही टर्म आपण लिहिली. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0च येतो, त्यामुळे ह्या टर्मला काहीच फरक नाही पडणार. डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. आणि राईट हँडची जी टर्म आहे ती, सॉरी, लेफ्ट हँडची जी टर्म आहे ती लेफ्ट हँडची टर्म u/v चा फॉर्म्युला म्हणायचा आणि त्या पद्धतीने टर्म्स घ्यायच्या. सो सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा x² इकडे ट्रान्सफर करा, x² इंटू 0 इज 0. त्यामुळे टर्म होईल x dy/dx मायनस y इज इक्वल टू 0. सो dy/dx च्या फॉर्म मध्ये ह्या टर्मला कन्व्हर्ट करा इज इक्वल टू y dy/dx. आन्सर आपलं येईल y/x. हे आपण इथपर्यंत खरं तर ऍक्च्युली केलेलं आहे. आपण एक्झरसाइज मध्ये जेव्हा आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते तेव्हा ह्यापर्यंत आपण सर्व एक्झाम्पलला आणलंय. हे dy/dx चा आन्सर आपलं येतही होतं. आता ह्याला परत एकदा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि हा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी परत त्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. डेरिव्हेटिव्ह होईल d²y/dx². परत u/v चा सेम फॉर्म्युला, u/v चाच फॉर्म्युला. सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर. हा जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे तोच घेतला. इथे dy/dx ची टर्म आली आहे आणि dy/dx ची जी व्हॅल्यू आपली आलेली आहे ती तिथे सबस्टिट्यूट करता येईल. सो x इंटू y/x मायनस y अपॉन x².
सिम्प्लिफाय करा, एक्स ला एक्स कॅन्सल होईल, न्यूमरेटर राहील वाय मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. वाय मायनस वाय म्हणजे 0 अपॉन एक्स स्क्वेअर इज 0. आणि हेच आपल्याला पाहिजे होतं, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती आपली 0च हवी होती आणि ती 0च्या फॉर्म मध्ये या वेळी मिळाल्या. सो हे एक्झाम्पल इथपर्यंत ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पल सारखंच आहे. फक्त फरक कसा आहे, पुढे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तो घेताना यू अपॉन व्ही चा सेम फॉर्म्युला यूज करायचा. डेरिव्हेटिव्हची जी फर्स्ट ऑर्डरची व्हॅल्यू आली आहे ती यूज करायची, सिम्प्लिफिकेशन करायचं, जे हवं आहे ते आन्सर आपल्याला मिळतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया ह्या टाईप मधलं. क्वेश्चन नंबर 3 मधलं. इफ टर्म आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेज टू m, then show that x square plus a square d square y by dx square plus x dy by dx is equal to 0 हे शो करायचं आहे. आणि ही टर्म आपल्याला गिवन आहे. गिवन जर टर्म नीट ऑब्झर्व केली तर लॉगच्या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे थोडंसं सिम्प्लिफिकेशन येईल. इथे हा जो इंडेक्स आहे तो मल्टिप्लाय केला जाईल. व्हॅल्यू जी आहे ती थोडीशी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घेऊया. m लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे आपलं सिम्प्लिफिकेशन झालं. आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. लेफ्ट हँडचा डेरिव्हेटिव्ह होईल dy बाय dx. राईट हँड मध्ये m कोइफिशियंट ऍज इट इज. आता 1 बाय 1 कॉम्पोजिट फंक्शनचे जसे आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तसंच घ्यायचं. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. थोडीशी टर्म मोठी आहे म्हणून मी डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये लिहिते, कारण सिम्प्लिफिकेशन मग आपल्याला व्यवस्थित करता येईल. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ही टर्म ऍज इट इज. सो m अपॉन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ऍज इट इज. ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ही टर्म सिम्प्लिफाय होऊ शकते. 2 ला हा टर्म 2 जो आहे तो कॅन्सल होईल आणि टर्म रिराईट करून घ्या. जे आहे ते लिहून काढा परत. 1 प्लस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे शिल्लक राहिलं. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफिकेशन मध्ये इथे क्रॉस मल्टिप्लाय करता येतो आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया, जेणेकरून टर्म अजून सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येईल. सो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ही टर्म आपल्याला मिळाली. ह्या टर्मला इथे जर न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर बघितला तर सेम आहे, त्यामुळे ह्या टर्मला ही टर्म कॅन्सल होईल. कॅन्सल जर झाली तर उरते ती न्यूमरेटरची व्हॅल्यू फक्त m आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. dy बाय dx ची हे सिम्प्लिफाईड फॉर्म मधली व्हॅल्यू झाली. आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ही टर्म आली आहे आणि इथे पण तीच टर्म पाहिजे आहे. फक्त फरक काय की ही टर्म रूट मध्ये आली आहे आणि तिथे आपल्याला विदाऊट रूट पाहिजे. म्हणून ह्या टर्मला सिम्प्लिफाय करून घेऊया. पहिल्यांदा इकडे ट्रान्सफर करून घेऊया आणि जर स्क्वेअरिंग केलं तर रूट गेट कॅन्सल, त्यामुळे सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं. पहिल्यांदा आहे तशी ट्रान्सफर करा. dy बाय dx इज इक्वल टू m. स्क्वेअरिंग ऑन बोथ हँड साइड. दोन्ही बाजूचं स्क्वेअरिंग करा. व्हॅल्यू स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आणि ह्या टर्मचा मात्र स्क्वेअर येईल. dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर पण येईल. आता डिफरन्शिएट करा. लेफ्ट हँड साइडला जी टर्म आहे ती टर्म u इंटू v चा फॉर्म्युला यूज करून डिफरन्शिएट करायची. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सेकंडचा स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा.
मी मागे पण एकदा सांगितलं होतं तुम्हाला, ह्या टर्मच्या फॉर्म जेव्हा असेल तेव्हा व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करायचं. स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह आपल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो सॉरी, सेकंड ॲज इट इज, सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह घ्या 2x, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, फक्त एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल ते टर्म, त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. कॉमन परत एकदा 2 dy बाय dx, इथे पण 2 dy बाय dx आपल्याला टर्म कॉमन घेता येते. सो 2 dy बाय dx या टाईपच्या एक्झाम्पल मधनं नेहमीच कॉमन काढायची. व्हॅल्यू राहते एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि dy बाय dx एकच शिल्लक राहील इज इक्वल टू 0. आता ह्या ज्या टर्मला आहे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये न्यायचं. इकडे जर 0 कडे ह्या टर्मला शिफ्ट केलं सो 0 अपॉन दिस टर्म इज 0, म्हणजे फक्त व्हॅल्यू बॉक्स ब्रॅकेटचीच राहिली आणि हीच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती एक्स डी बाय dxच्याच फॉर्म मध्ये इज इक्वल टू 0. हेच आपल्याला प्रूव्ह करायला विचारलं होतं, तेच आपण प्रूव्ह केलंय. यावेळी एक्झाम्पल थोडंसं मोठं पण आहे आणि व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचंय. लॉगचे जे रूल आहेत ते लॉगचे रूल यूज करायचे पहिल्यांदा आणि नंतर डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शनचा जसा आपण घेतो तसा घेत जायचं. सिम्प्लिफिकेशन करायची, त्याला नॉर्मल फॉर्म मध्ये आणायचं. ह्या टर्मला रूट नकोय, कारण रूटचा डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही आठवला तर परत एकदा रूटच येतो, जे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, म्हणजे व्हॅल्यू कशी होते रूटचा रूट मध्येच येत राहतो. म्हणूनच सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं. ह्याला इकडे जर शिफ्ट केलं तर स्क्वेअरिंग केल्यावर रूट कॅन्सल होतं आणि जे पाहिजे ते आन्सर आपल्याला मिळत जातं. यावेळी हे सिम्प्लिफिकेशन आपण कम्प्लीट केलंय. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. टर्म दिलेली आहे y इज इक्वल टू sin of m cos inverse x. Then show that 1 minus x square d square y by dx square minus x dy by dx प्लस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0 हे शो करायचं आहे. गिवन टर्म जी दिलेली आहे ती कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये दिसते, जे ट्रिग्नोमेट्री आणि आतमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्येच दिलेली आहे. पण सिम्प्लिफिकेशन मात्र आपल्याला थोडंसं वेगळं करून घ्यावं लागेल, जेणेकरून जे आन्सर आपल्याला पाहिजे ते लगेच मिळेल. आणि हे करण्यासाठी आपण काय करूया, हा जो साइन आहे तो इकडे ट्रान्सफर करून घेऊया. डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा सारखाच असतो, म्हणूनच ती टर्म त्या पद्धतीने सिम्प्लिफाय करूया. ही टर्म जर इकडे सबस्टिट्यूट केली तर साइन इनवर्स y इज इक्वल टू एम कॉस इनवर्स एक्स होईल. इकडे पण आणि इकडे पण इनवर्स ट्रिग्नोमेट्रीच झाली. लेफ्ट हँड आणि राईट हँड इनवर्स ट्रिग्नोमेट्री झाल्यानंतर ह्या टर्मला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह एक्सनी. डेरिव्हेटिव्ह घेताना साइन इनवर्सचा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेतो, y ची टर्म आहे y चीच लिहायची. 1/1 मायनस वाय स्क्वेअर इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. एम कोएफिशियंट आहे ऍज इट इज. आता कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ही टर्म आपली डेरिव्हेटिव्हची मिळाली. जसं आपण सिम्प्लिफिकेशन करतो त्याच वेळी याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता व्हॅल्यू जी आहे ती शिफ्ट करायची. हा जो आहे तो इकडे शिफ्ट करा आणि हा जो आहे तो इकडे शिफ्ट करा. हा डिनॉमिनेटर होईल न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर होईल इकडचा न्यूमरेटर. सिम्प्लिफिकेशन होईल स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx मायनस एम, हा इथे मल्टिप्लाय केला आणि हा इकडे मल्टिप्लाय झाला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. टर्म जी हवी आपल्याला त्याच्यामध्ये रूट नकोय म्हणून स्क्वेअरिंग करून घ्यायचं. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण स्क्वेअरिंग करून घेतलं. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्हीकडचं जर स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल पहिल्या टर्मचं, दुसऱ्या टर्मचं स्क्वेअर होईल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पॉझिटिव्ह होईल स्क्वेअरिंग केल्यामुळे एम स्क्वेअर आणि स्क्वेअर गेट कॅन्सल
वाय स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. आणि या स्टेजला आता इथे डिफरन्शिएट करायचं ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्टिव्ह एक्सने. सो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, यू इंटू व्हीचा मगाशी जसा फॉर्म्युला युज केला त्याच वेळी ही टर्म सिम्प्लिफाय होईल. यू इंटू व्हीचा फॉर्म्युला म्हणायचा, व्हॅल्यू घ्यायचा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंडचा स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह 2d/dx इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह d²y/dx² प्लस सेकंड ॲज इट इज जी टर्म आहे dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा 0, मायनस साइन आहे त्यामुळे मायनस, आणि x² डेरिव्हेटिव्ह 2x या फॉर्म मध्ये ही टर्म कंप्लीट झाली. लेफ्ट हँड आपला कंप्लीट केला आपण. राईट हँड मध्ये m² कोएफिशियंट आहे ॲज इट इज, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस y² चा डेरिव्हेटिव्ह 2y येईल आणि y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे आपण. आता 2dy/dx आणि 2dy/dx ही जी टर्म आहे ती कॉमन घेता येते. लेफ्ट हँड मधनं कॉमन घ्यायची, राईट हँड मध्ये ती मात्र थोडीशी वेगळी काढून लिहायची. लेफ्ट हँड मध्ये होईल 2dy/dx कॉमन, आतली व्हॅल्यू होईल 1 - x² d²y/dx² मायनस, हा इथे मायनस जो साइन आहे तो इथे मल्टिप्लाय होईल. 2 ऑलरेडी बाहेर काढलेला आहे, 1 बाहेर काढलाय त्यामुळे x dy/dx शिल्लक राहील इज इक्वल टू मायनस, आणि ही टर्म लिहूया 2dy/dx m²y. हा जो आहे m²y तो मी वेगळा लिहिला. लेफ्ट हँड आणि राईट हँड मधनं 2dy/dx एकमेकांना कॅन्सल होतील. ते जर कॅन्सल झाले तर उरलेली जी टर्म आहे ती बॉक्स ब्रॅकेटची विदाउट बॉक्स ब्रॅकेट मी लिहिते आता, आणि इज इक्वल टू मायनस ही टर्म शिल्लक राहिली. हेच आपलं फायनल आन्सर आहे. लिहिताना टर्म कशी लिहायची, फक्त ही टर्म इकडे ट्रान्सफर करून घ्यायची म्हणजे जेणेकरून प्लस व्हॅल्यू येईल ती, आणि व्हॅल्यू जी राईट हँड साईडला आहे ती राईट हँड साईडला 0ने आपल्याला इंडिकेट करता येईल. सो हेच फायनल आन्सर आहे. यावेळी सगळे एक्झाम्पल आता उरलेले तुम्ही सॉल्व्ह करा. हा चॅप्टर इथे संपेल. डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे तो इथे संपेल. पुढच्या आठवड्यात आपण जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं ऍप्लिकेशन आहे, जे सेकंड जो चॅप्टर आहे तो बघणार आहोत. हे 2 चॅप्टर जर कंप्लीट केले ना तर बऱ्याचपैकी आपला निम्मा पार्ट म्हणजे पूर्ण पेपर 2चा निम्मा पार्ट आपला संपल्यासारखा होतो. म्हणून हे चॅप्टर मी अगोदर घेतले आणि नंतर फर्स्ट पेपरला आपण चालू करूया. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या डेरिव्हेटिव्हच्या, जसा डेरिव्हेटिव्हचा आपण फॉर्म्युला यूज करतो तसेच लागणार आहे. प्लस काही तुम्हाला फिजिक्सच्या काही कन्सेप्ट मॅथ्सच्या तुम्हाला लागणार आहे. त्या कन्सेप्ट काय आहेत ते पुस्तकात थोडंसं वाचून ठेवा. पुस्तक थोडंसं वाचा म्हणजे लक्षात येईल की मी काय शिकवणार आहे किंवा कशा पद्धतीने, फॉर्म्युले कुठले आहेत, बेसिक फॉर्म्युले कुठले आहेत हे पाठ करून ठेवा जेणेकरून ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला सोपं जाईल. हा चॅप्टर इथे संपेल. ही एक्झरसाइज इथे संपली आहे. ओके.